ना इथे बघा आम्ही पावसामध्ये कुठे आलेले आहे. इथं पूर्णपणे जंगल बघा, इकडे पूर्ण जंगल आहे आणि ही ना इथे रेल्वे पटरी आहे. सगळं गवत झाडं सगळं काढले होते पण पुन्हा उगवले आहेत, म्हणजे पावसासाठी परत पाऊस पडल्यामुळे परत उगवले. दिसतंय का तुम्हाला? रेड कलरचे दिसते. ट्रेन पटरी आहे आणि इतकं हिरवगार झालेलं आहे, म्हणजे आम्हाला जवळच आहे, घराजवळच आहे. इथे वरती हायवे आहे. इथे बघा गाई पण आहे बरं का आमच्याकडे, खूप मस्त आहे. आणि इथे असे बिचारे लोक कसे राहत असतील ना खोपीमध्ये. खूप वाईट वाटते ह्या लोकांचं. पावसामध्ये सुद्धा त्यांनी कसे राहतात बघा. पावसामध्ये पण कसली परिस्थितीमध्ये म्हणजे हे करतात, त्यांना खूप वाईट वाटतं ह्या लोकांचं. आणि खूप परिस्थिती त्यांची बेकार आहे. या पावसामध्ये सुद्धा त्यांना काम करून खाण्यासाठी यावं लागतं. हे लोक वर्षाला येतात, वर्षाला इकडेच राहतात. पाऊस आता एक महिना राहील, परत जातील, परत येतील आणि परत उन्हाळ्यामध्ये 2-3 महिने तर कंटिन्यू राहतात. बीच चालू होते ना तेव्हा बीचवर त्यांना काम असतं, तेव्हा बीच असंच राहतात. त्यांना पाऊस नाही, ऊन नाही, काही नाही. पण आपणना जरा काय झालं तर सर्दी होते, खोकला होते, मच्छर चावतो. त्यांना काही असं होत नाही बिचाऱ्यांना. बघू शकता तुम्ही, अनेकदा बघू शकता. खूप वाईट वाटतं मला. खूप असं मस्त इकडं वातावरण आहे. आम्ही आता कमळ बघण्यासाठी चाललोय. इकडे बघा खूप लांब आहे, जाणार आहे तिकडे. आमच्याकडे शेती वगैरे काय होत नाही, पण हे आमच्याकडे ना रेल्वे पटरीमुळे असं, म्हणजे रेल्वे पटरीची जागा आहे ना, एवढी जागा सोडलेली आहे. बघू शकता. हे बघा वरती हायवे आहे मोठं, खाली अनेक रस्ता गेले, त्या रस्त्यावरूनच आमचं घर आहे. तिकडं छान सिटी आहे. हे म्हणजे खेडगाव वगैरे नाही आहे, खूप मस्त आहे इकडे. मी बघा कुठल्या चिखलामध्ये आले. मी आले इथं कमळ बघण्यासाठी. इथे मी कमळ बघण्यासाठी आले आणि कमळ तोडायला मिळेल का हे पण बघणार मी, कारण की मला कमळ पाहिजे. कमळाची एक मज्जाच आहे ना, ते इतक्या चिखलात येतं सांगायलाच नको. भरपूर चिखल असतं. कमळ चिखलात उगवतो, पण कमळाची किंमत किती आहे ना, खरंच नवलच आहे. इथे एक पण फूल दिसत नाहीये मला. तुम्ही बघू हे बघा, कमळाची पानं तरी दिसतात ना तुम्हाला? हां, आत्ता मला फक्त कमळाचं एक हे दिसलं. कमळाची पानं, पण एक पण फुल नाही उगवलं. पण मी गाडीवर जाताना बघते, हे बघा कमळाचं कळी आलेली आहे, अजून फुल नाही आलं. फुलं येतात पण मला तर वाटतं की कोणीतरी काढून नेले, कारण की इथे दुसरी हे राहतात ना खोपी बांधून लोक. ही लोक त्यांनी काय करतात, ते फुलं काढतात, कारण की मासे वगैरे पण पकडतात. त्याच्यातले मासे कोण खात नाहीत, पण ती खातात. मला इथे एवढा त्रास झाला ना पाण्यामध्ये, काही सांगायलाच नको. मी कमळाचं फूल तोडण्यासाठी आलते. बाजूला जर असलं असतं तर मी तोडणार होते. आणि किती छान आहे, डोंगर, झाडी खूप मस्त आहे इकडे. ह्या एरियामध्ये मी उन्हाळ्यामध्ये येत असते. आणि हे आहे ना आता कमळाचं, त्याच्यामध्ये पूर्णपणे ते पूर्ण सुकून जातं, पाणी वगैरे काहीच नसतं त्याच्यामध्ये. इथे बघा 2 गाय कशी चरत आहेत, मस्तपैकी चरत आहेत. त्यांचं काय टेन्शन नाही बघा. त्याच्यासाठी हिरवगार गवत आलेलं आहे. गवताची मजा घेत आहेत त्यांनी भरपूर. आपण कसं पावसाची मजा घेतो, त्यांनी खाण्याची मजा घेत आहेत. गवत किती आवडीने खातात, कारण की त्यांना आत्ताच भेटतं हिरवगार गवत. नंतर काय सगळं वाळलेलंच असते. वाळलेलं गवत खातात बिचारे, पोट भरतात कसं तरी. आता मला इकडे एवढा त्रास झाला ना चिखलामध्ये, फायनली मी इथं पोचले. ट्रेन आली होती, आता व्हिडिओमध्ये दाखवले की मला माहीत नाही, आवाज आला ट्रेनचा. ट्रेन आली पण मी इथे बंद करून बोलले. काय सांगणार तुम्हाला. इथे बघा हिरवगार गवत खाते गाई, छान आहे मज्जा इकडे. इकडे डोंगर बिंगर मस्त दिसतंय, बघितलं का. ह्यांनी आता स्वयंपाक बनवणार. ही बघा मावशी
खूप म्हणजे बिचारी खूप हे करते. इथे चूल पण पेटवत आहे. त्यांचा संसार आहे हा पूर्ण. आणि किती बघा व्हिडिओ करते म्हणून ती एकदम चांगली बसली, कारण की किती मर्यादाची लोक आहेत ती. खूप बरं वाटलं मला. आणि हे काका आहेत, काकांबरोबर ती सुद्धा खूप कष्ट करते आणि दिवस रात्र कष्ट करतात. असल्या पावसामध्ये त्यांनी इथं राहतात. खूप म्हणजे मला खूप वाईट वाटतं. कधी कधी ते आमच्या घराकडे पण येतात, मागून पण खातात, देव पण घेऊन फिरतात, पण असल्या जागी त्यांनी राहतात. कुणीतरी त्यांचा वाईट व्हिडिओ बनवून म्हणजे खोटं खोटं त्यांच्यावर आरोप टाकून असं व्हिडिओ बनवलं, पण ते तसे नाही आहेत बरं का. खूप चांगली लोक आहेत. खरंच मला खूप वाईट वाटलं आता सांगू असं, म्हणजे ऐकल्या तिने मला काहीतरी सांगितलं असं व्हिडिओ करून. वाईट पण आम्हाला बोलले गेले. आम्ही इथं कष्ट करायला येतो, खायला येतो, आम्हाला कुणी पण दिलं तर आम्ही खातो, असं ह्यांनी बोललेत. म्हणजे असं व्हिडिओ केले. त्यांना काय दुसरी भाषा कळत नाही. ह्यांनी कन्नड, तेलगू अशी भाषा बोलतात आणि मी मराठी बोलते, त्यांना काही कळत नाही बिचाऱ्यांना. ते खूप म्हणजे खूप चांगले. आणि काकूचं बघा नाकातलं किती छान आहे, बघता का? हे नाकातलं इकडे हे बघा किती सुंदर घातले तिने, खूप मस्त आहे. आपण छोटे छोटे घालायला लाजतो, पण तिच्या नाकामध्ये खूप सुंदर दिसतंय ते. हे बघा नाकातलं किती छान नाजूक चंद्रकोर असं आहे, खूप सुंदर दिसते. आणि काकू पण खूप क्यूट दिसतात बरं का, खूप छान दिसतात. इकडे काका अजून पण काम करत आहेत. इथे हे चरी मारलेत ना, हे चरी कशाला मारलेत? सगळं पाणी आतमध्ये येऊ नये, ते पाणी असं जायला पाहिजे म्हणून चरी मारलेत. बघा हे पाणी इथं जातं, हे पाणी असं जाणार खाली. आणि किती छान केलेत बघा हे चरी. हे पाणी इकडं उतरणार, बघितला? आता ह्याच्यामध्ये सुद्धा गवत वगैरे भरलंय, पण त्यांनी झोपडी बांधलेत, कारण की त्यांना काहीतरी वाळायला पाहिजे म्हणून. मग वाळल्यानंतर ते गवत काढणार, त्याच्यावर प्लास्टिक हातरणार. सेम ह्याप्रमाणे प्लास्टिक वगैरे हातरून त्यांचा आपला संसार मांडतात. संध्याकाळी येऊन त्यांनी असं स्वयंपाक बनवतात. 3 दगड ठेवून लाकडं वगैरे, फक्त आपली लाकडं पेटत नाही, पण त्यांची लाकडं पेटली. ह्या पावसामध्ये सुद्धा आणतात बाजूने. हेच लाकडं आणून त्यांनी स्वयंपाक बनवत आहेत. आणि दुसरे आपले लाकडं सुकतच नाही आहेत. म्हणजे असं असतं बघा. म्हणजे देव ज्या माणसाला कुठे सपोर्ट करायचा तो सपोर्ट करत असतो. आता आम्ही चाललो आहे आमच्या घराच्या दिशेने. कमळसाठी आले, पण कमळ काय भेटलं नाहीये. पण काकूंचं व्हिडिओ काढलं मी, खूप छान वाटलं मला. काकू माझ्याशी बोलले सुद्धा, काकूंची भाषा मला येते पण. आणि काकूला दुसरी भाषा कुठलीच येत नाही. खूप छान वाटलं मला. ते काका पण बोलले, मी समजून सांगितलं मी वाईट व्हिडिओ नाही करत. वाईट म्हणजे असं थोडे लोक त्यांना बोलतात तुम्ही मागून खाता, हे खाता. अरे त्यांचं काम आहे ते, त्यांनी मागून खाऊ दे नाहीतर काही करून खाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे. पण त्यांनी संध्याकाळी येऊन चूल पेटवतात ना, तर मागून खायचं असेल तर त्यांनी चूल का पेटवले असते? चूल नसते ना पेटवले. म्हणून कुणालाही नाव कधी ठेवायचं नाही. देव कधीही परिस्थिती बदलते. कारण की त्याला माहीत असतं कष्ट काय आहे. मी सुद्धा कामाला जाते, लोकांच्या घरी स्वयंपाक बनवते, ते माझं पण एक कामच आहे ना. तसं त्यांचं सुद्धा काम आहे देवाला घेऊन. देव त्यांनी डोक्यावर ठेवतात आणि मागतात त्यांनी, त्यात काय आहे. त्यांना ज्या कामात लाज वाटत नाही ते काम त्यांनी करतात. ते आपण त्यांना तसं बोलायचं नाही ना. आता मी मेन रोडवर आले बरं का, बघू शकता तुम्ही मेन रोडवर. हे खूप छान आमचं वरती हायवे गेलेला आहे. पण आम्ही कुठं गेलतो? शेतामध्ये. इतका म्हणजे हे आहे ना, तिकडे चिखल आहे, भरपूर चिखल आहे तिकडे. आणि खूप दिवसांनी मी लॉंग व्हिडिओ बनवला, खरंच बरं वाटलं मला. आता मी लॉंग व्हिडिओ टाकणार आहे. जर तुमचा सपोर्ट असला तर मी रोज एक लॉंग व्हिडिओ टाकत जाईल. आणि तुम्ही सगळ्यांनी सपोर्ट करा. तुम्हाला दिसत असेल हायवे, वळका हे कुठला आहे, कुठून म्हणजे कुठला आहे तुम्ही वळका, हा कुठला हायवे आहे ते. खूप दिवसांनी व्हिडिओ बनवला, खूप छान वाटलं मला आज व्हिडिओ बनवला म्हणून. मी लाईव्ह तर मी जास्ती घेऊ शकत नाही, पण आता मी असं लॉंग व्हिडिओ टाकत राहील. पण त्याच्यामध्ये तुमचं सपोर्ट पाहिजे मला. नवीन काहीतरी सांगत जाईन मी, पण असं तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचं लाईक्स कमेंट सगळे पाहिजे, म्हणजे मी रोज व्हिडिओ टाकत जाईन. चला, आवडल्यास लाईक करा,
कमेंट करा. नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा.